राज्यसभा निवडणुकीमध्ये एक अपक्ष उमेदवाराची एंट्री झालेली आहे। नामांकनासाठी 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचा सुद्धा दावा यावेळेला केला जातोय। राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री झाली आहे। नामांकनासाठी 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचा सुद्धा दावा यावेळेला केला जातोय। यामध्ये नामांकनासाठी 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा होतोय। विश्वास जगताप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवाराची एंट्री झाल्याचं आपल्याला आता बघायला मिळत आहे। नामांकनासाठी 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे। विश्वास जगताप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये आता आणि एका अपक्ष उमेदवाराची एंट्री झाल्याचं आता बघायला मिळत आहे। नामांकनासाठी 10 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सुद्धा ते सांगतायत। विश्वास जगताप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, विश्वास जगताप यांनी सुद्धा आता अर्ज भरलेला आहे, काय माहिती समोर येते? इंटरेस्टिंग घडामोड आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध केली जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती। मात्र एक उमेदवार यामध्ये उतरवला जाऊ शकतो अशा प्रकारची बातमी पुढे दिवसात दिली होती। अखेर एक अपक्ष उमेदवार विश्वास जगताप नामक एका उमेदवाराने जे पुण्यातील समाजसेवक आणि पत्रकार आहेत असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरलाय। यातली दुसरी महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी जो दावा केलाय पुढे दिवशी बोलताना त्यांनी असं म्हटलंय की राज्यसभेचा अर्ज दाखल नक्कीच ओम, इंटरेस्टिंग घडामोड म्हणावी लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।